हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मित्रांनो तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। तर आज मी चालली आहे बाहेर आणि चालली आहे अशा एका ठिकाणी ज्या तुमच्यासाठी आहे सरप्राईज आणि माझ्यासाठी देखील आहे मोठं सरप्राईज। तर अशा प्रकारे मी निघाली आहे प्लॅटफॉर्मला आणि मला जायचे आहे वेस्टला। तर हे घाटकोपर स्टेशन आहे, तर मी घाटकोपर स्टेशनला चालली आहे। तिथून मी जाणार आहे ईस्ट वरनं वेस्टला, कारण मला जायचं आहे अंधेरीसाठी। तर अंधेरीसाठी मी बसनी जाणार आहे मित्रांनो, त्यामुळे मी प्लॅटफॉर्मवर आलेली आहे आणि प्लॅटफॉर्म क्रॉस करून मी वेस्टला जाणार आहे। तिथून मी बस पकडणार आहे अंधेरीला जाण्यासाठी। तर मी एका ठिकाणी चाललेली आहे जी माझ्यासाठी देखील सरप्राईज आहे। ते मी जाणार आहे अंधेरीला लोखंडवाला साईडला। तर ह्या अशा प्रकारे मी उतरून खाली आली आहे आणि बसची रांग लांबच लांब रांग होती। ही बसची एवढी मोठी रांग बघून तर मला टेन्शन आलं, कारण मला कळलं की एक तास बसच आली नव्हती। मग एक बसमध्ये एवढी लोक जाणार नाही। मी पुन्हा प्लॅटफॉर्मवर आली आणि विचार केला अंधेरीला जायचंय तर आपण मेट्रोने जाऊया। अशा प्रकारे मी मेट्रोचं तिकीट काढलं आणि मग मी मेट्रोने जायला निघाली। मेट्रोने मी अंधेरीपर्यंतचं तिकीट काढलं आणि पुन्हा वर येऊन मी मेट्रोने अंधेरीला जायचा प्लॅन बनवला। तर अशा प्रकारे मी मेट्रो स्टेशनवर आलेली आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की दर 2 मिनिटाला मेट्रो ट्रेन असते, त्यामुळे मेट्रो लगेचच समोर आली आणि सगळे व्यवस्थित रांगेशीर ट्रेनमध्ये चढायला रेडी झाले। मी लाईनीत उभी होती आणि गर्दीतनं कशीबशी मी ट्रेनमध्ये आतमध्ये मेट्रोमध्ये गेली। बसायला तर सीट अजिबात नव्हती, तर उभीच राहिली होती अंधेरी येईपर्यंत। नंतर अंधेरी स्टेशनला उतरले आणि चालत चालत निघाले की मला माहितीच नव्हतं लोकेशन। ॲक्च्युली मी ह्या साईडला पहिल्यांदाच चालली होती, लोखंडवाला साईडला मी कधीच पहिले गेली नव्हती। तर माझ्यासाठी हा प्लेस नवीनच होता, तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत होते। तर अशा प्रकारे मी अंधेरी मेट्रो स्टेशनवरनं खाली उतरत होते। त्या बाजूने उतरल्यावर मला अंधेरी वेस्टला जायचं होतं, बिकॉज मला तिकडून रिक्षा पकडायची होती लोखंडवाला जायला। आणि मग तिकडून मी पुढे अजून कुठे जाते ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर माझ्यासाठी सरप्राईज आहे, तुमच्यासाठी देखील आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मध्ये मध्ये हा बोट आलेला आहे, ते एडिटिंगमध्ये मी काढू शकली नाही, त्यामुळे सॉरी, ते इग्नोर करा। पण व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर अशा प्रकारे मी रेल्वे स्टेशनवर आलेली आहे। हे अंधेरी रेल्वे स्टेशन आहे, मेट्रो आपण क्रॉस केलेला आहे। तर अंधेरी रेल्वे स्टेशनवरनं मी वेस्टला निघाली आहे आणि आता बघूया वेस्टला जाऊन कसं काय लोखंडवाल्याला जायचं। मला तर इकडचं काहीच माहिती नाहीये। मी विचार केला इझिली ऑटोनी आपण लोखंडवाला साईडला निघून जाऊया। अशा प्रकारे मी रिक्षात बसली। खूप गरम होत होतं, खूप बाहेर ऊन होतं, कारण मी भर दुपारी निघालेली होती। पण मला खूप आनंद होत होता की मी अशा ठिकाणी चालली आहे जे माझ्यासाठी सरप्राईज आहे। आणि त्यामध्ये एक तुम्हाला मी हिंट देते, माझं लुक चेंज होणार। तर मी आली आहे, उतरली, मला माझा ॲड्रेस मिळाला। लोखंडवाल्याला उतरल्यावर मी लिफ्टमध्ये निघाली। लिफ्टमधून मला 12व्या माळ्यावर जायचं होतं। अशा प्रकारे मी 12व्या माळ्यावर आले आणि मी आले आहे लिम्कामध्ये। तर हे लिम्का आहे, मी लिम्कामध्ये आलेली आहे आणि इकडे मी आलेली आहे माझं आयब्रो मायक्रो ब्लेंडिंग करायला। मला माझ्या आयब्रोज करायच्या आहेत। माझ्या आयब्रोज खूप लाईट आहेत, तुम्ही बघू शकता। तर मी वेटिंगला थांबली होती, माझ्या आयब्रो खूप लाईट आहेत, तर मला जरा डार्क करायच्या होत्या। तर मी गेल्यावर अर्धा तासांनी त्यांनी मला एक लोशन लावलं, ज्यामुळे मला जे पेन होणार आहे त्याचं काही कमी प्रमाणात पेन होईल। म्हणजे एक प्रकारे धूळ जे देतात ना त्या प्रकारचं हे मलम होतं, क्रीम होतं। हे लावून त्यांनी मला अर्धा तास बसवलेलं होतं आणि लावल्यावर थोडंसं मला इचिंग होत होती। आणि मग त्यानंतर मी आतमध्ये गेली आणि मग आतमध्ये गेल्यावर आतमधली प्रोसिजर मी तुमच्यासाठी व्हिडिओ नाही बनवू शकली, बिकॉज माझ्यासोबत कोणीच नव्हतं व्हिडिओ बनवायला। मी एकटीच गेली होती, त्यामुळे मी आतलं शूट करू शकली नाही। तर अशा प्रकारे नंतर हे 3ऱ्या दिवसाचं लुक आहे। त्याबरोबर मी लिप फॉर्मिंग पण केलेली आहे, लिपला पण थोडेसे चेंज दिसत असतील, माझ्या ओठांवर पण चेंजेस दिसत असतील। तर माझा हा नवीन लुक तुम्हाला कसा वाटला हे
तुम्ही मला कमेंट करून सांगा. थोडंसं डार्क दिसतंय कारण दुसऱ्याच दिवशी मी हा व्हिडिओ बनवलेला तुमच्यासाठी, कारण मला होल्ड मी थांबू शकत नव्हते माझ्या यूट्यूब फॅमिलीपासून. हे मी जास्त वेळ थांबू शकत नव्हते तुम्हाला सांगण्यासाठी. तर हे बघा, मी लिपवर पण माझे चेंजेस आहेत, थोडीशी सूज आहे, पण आयब्रो छान दिसत आहेत, बऱ्यापैकी चांगल्या दिसत. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आवडल्या का नाही आवडल्या, आणि मी माझं लुक कसं वाटतंय ते देखील मला कमेंट करून सांगा. तर करताना थोडंसं दुखलेलं, थोडा त्रास झालेला, थोडी सूज पण आलेली, पण त्यांनी मला पाणी लावायला नाही सांगितलेलं, साबण लावायला नाही सांगितलेलं, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ नाही बनवला. तर हा तिसऱ्या दिवसाचा लुक आहे मित्रांनो. तर तिसऱ्या दिवशी थोडीशी सूज कमी झाली आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता की आयब्रोमध्ये थोडीशी सूज आहे, पण ओठांवरही सूज आहे. ही जी प्रोसिजर आहे ती खूपच पेनफुल आहे. जरी ते मलम लावतात द्यायचं तरी थोडीशी पेनफुल मला जर करायची असेल तुम्हालाही करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओत. बाय बाय.